तुमच्या सोबत ही असं होतंय का? तुम्ही खूप वेळा एखादं काम करायला हातामध्ये घेतलंय आणि ते काम 5 मिनिटं केलं की लगेचच ते काम करायचा तुम्हाला कंटाळा येतो किंवा आळस येतो आणि लगेच तुम्ही ते काम बाजूला ठेवता आणि याच्यामुळे तुम्ही देखील परेशान झालेला आहात. साधे साधे कामं करायला देखील तुम्हाला कंटाळा येतो. साधा स्वयंपाक, घरकामं किंवा ऑफिसचे कामं, साधे साधे कामं जरी तुम्हाला करायचं म्हटलं तर मूड खराब होऊन जातो, लगेच चिडचिड होते आणि काम करायचा आळसच येऊन जातो. कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही आणि या सर्व गोष्टी असताना जीवन जगणं किती कठीण होऊन जातं मलाही माहिती आणि तुम्हालाही माहिती. तर या गोष्टीवर मी तुम्हाला एक चांगला उपाय घेऊन आलेले आहे. तो उपाय मी देखील माझ्या घरामध्ये केलेला आहे आणि मला खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तो उपाय काम देखील करतो. तर नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी खरंच खूप छान एक उपाय सांगणार आहे आणि जो आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे. आपल्याला आपल्या पहिले माणसं करत आलेले आहेत आणि तेच आपल्यालाही पुढं करायचं आहे. मी काही वेगळं सांगणार नाही, सरळ सोपा उपाय आहे आणि तो उपाय आहे मिठाशी निगडीत. तुम्हाला माहीतच असेल, जेव्हा आपल्याला दृष्ट लागते तेव्हा किंवा आपण थकलेला असो, आळसून गेलेला असो, त्यावेळेस काय करतो आपण? मीठ घेतो आणि 7 वेळेस मीठ उतरून डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून देतो. म्हणजे काय होतं त्यावेळेस आपल्याला हलकं वाटतं, कारण मिठामध्ये नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते. कारण मीठ पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे, पृथ्वीशी निगडीत आहे, म्हणून मिठाने दिष्ट पटकन उतरते आणि ती वाईट जी निगेटिव्हिटी ऊर्जा असते ती जमिनीतच जाऊन मिसळते. म्हणून पहिल्यापासून आपली आजी पणजी मम्मी आपली दृष्ट काढत आलेली आहे. आपण देखील आपल्या मुलांची दृष्ट काढतो. मीठ एक खूप पॉवरफुल शक्ती आहे आणि मीठ निगेटिव्ह ऊर्जेला आपल्या जवळ येऊनच देत नाही. आणि आजची गोष्ट मिठापासूनच आपल्याला करायची आहे. तर ती कशी? तर तुम्हाला खडं मीठ भेटलं तर आणखीनच भारी. जर खडं मीठ नाही तर खडे मीठ नाही भेटलं तुम्हाला तर तुम्ही काय करा, साधं बारीक मीठ असलं ना तरी चालतंय. आपल्याला बारीक मीठ घ्यायचं किंवा खडे मीठ घ्यायचं आणि 5-7 वाट्या आपल्याला काचाच्या हव्यात आणि काचाच्या वाट्या सगळ्या आपल्याला मिठाने गच्च भरायच्यात. आणि तुमच्या घरात तुम्ही जिथं जिथं काम करता, जिथं तिथं आवरता विवरता, म्हणजे पार सगळीकडे घरात जिथं होईल तिथं, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, स्टडी रूममध्ये, किचनमध्ये, या सर्व जागेवर आपल्याला मिठाच्या वाट्या ठेवायच्या आहेत. आणि मिठाच्या वाट्या कान्याकोपऱ्यात वाट्या ठेवायच्या आहेत. म्हणजे काय होतं, आपण ज्या वेळेस बी जिथं जाऊ तिथं किंवा स्वयंपाक करताना आपल्या मनात काही वेगळे विचार आले, निगेटिव्ह ऊर्जा आली किंवा जे आपल्याला गरजेचेच नाहीत ते विचार आले तर मीठ ते विचार शोषून घेतं. म्हणजे आपल्याजवळ, आपल्या आवऱ्याजवळ निगेटिव्ह ऊर्जा मीठ येऊन देत नाही. मिठामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि या वाट्या तुम्हाला सर्व घरामध्ये ठेवायच्यात. जिथं जिथं तुम्ही दिवसभर आवर्जून बसता, उठता, झोपता, तिथं सगळीकडे मीठ ठेवायचं आहे. आणि हे मीठ ठेवल्यानंतर ना तुम्हाला हळूहळू जाणवेल, 8 दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरू होईल की तुम्ही जे वाईट विचार करत होतात किंवा निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येत होते त्या विचारापासून तुम्ही लांब गेलेले असतात. आणि तसंच की निगेटिव्ह विचारापासून तर लांब गेलेलेच असताल, पण तुमचं ज्या कामात मन लागत नव्हतं, जे काम करायचं मन होत नव्हतं, ते काम करायला मनानेच लागतात. कारण मिठामध्ये एवढी पॉवर आहे की मीठ आपल्याजवळ निगेटिव्ह ऊर्जा येऊनच देत नाही आणि आलेली निगेटिव्ह ऊर्जा ते मीठ खेचून घेतं. म्हणून जेवढ्या घरामध्ये तुम्हाला मिठाच्या वाट्या ठेवता येतील तेवढ्या तुम्ही मिठाच्या वाट्या ठेवा. आणि ही रेमेडी खरंच खूप कामाची आहे, कारण आम्ही स्वतः आजमून बघितली आहे आणि आम्हाला चांगला फरक पडलेला आहे. आता मी माझं काम पूर्ण लक्ष देऊन करते आणि फ्रेश मनाने करत आहे. कुठंच अडचण येत नाही आणि सरळ सोपा उपाय. आणि हे मीठ खूप दिवस ठेवायचं नाही, 8 ते 15 दिवसात ते मीठ बदलायचं. मीठ ते तुम्ही टॉयलेटमध्ये टाकू शकता किंवा तुमच्या दारात
अंगण वगैरे असं म्हणजे जसं गार्डन बिर्डन असेल तर एखाद्या गार्डनच्या कोपऱ्याला टाकून देऊ शकता. आणि 8-15 दिवसाला ते मीठ बदलत राहायचंय आणि या मिठाच्या वाट्याने तुम्हाला खूप खरंच फरक पडणार आहे. आणि तुम्ही ही रेमरी करा, तुमच्या घरी हा उपाय करा आणि फरक पडल्यानंतरच मला कमेंटमध्ये सांगा हा फरक पडलाय म्हणून. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. असे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.